नमस्कार. देशदूतच्या आरोग्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. निमित्त अर्थात देशदूतचा 55वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण बोलतोय तर आरोग्याविषयी, कारण की आरोग्य ही आजकाल काळाची गरज झालेली आहे. एक निरोगी आयुष्य जगणं, एक संतुलित आयुष्य जगणं हे खूप महत्त्वाचं झालं आहे. पण हे महत्त्वाचं असताना आपली जीवनपद्धती अशी आहे की जी आपल्याला या संतुलनाकडनं बाजूला नेते आहे आणि त्यामध्ये आपल्याला विविध व्याधी, विविध आजार यांना सामोरं जावं लागतं आहे. पण या आजारांमधनं आपल्याला बाहेर काढणारे, या आजारांना समर्थपणे तोंड देणारे आणि पेशंटला खूप सारा दिलासा देऊन त्यांना बरं करणारे असे अनेक डॉक्टर्स आज नाशकात प्रॅक्टिस करत आहेत. व्याधी जितक्या वेगवेगळ्या स्पेशालिटीजच्या तितके स्पेशालिस्ट डॉक्टर आज नाशिकमध्ये अवेलेबल आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो कॅन्सर किंवा ऑन्कोलॉजी, तेव्हा सगळ्यात प्रामुख्याने फक्त नाशिक, महाराष्ट्र, भारत नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांचं नाव घेतलं जातं असे डॉक्टर राज नगरकर आपल्याबरोबर आहेत. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं देशदूतमध्ये. सरांबद्दल विशेष असं सांगेल की ज्यांनी बाय चॉईस मेडिसिन हे शिकलं. त्यांच्यापुढे पर्याय खूप होते, ॲडमिशन्स तेवढ्याच ठिकाणी मिळत होत्या, पण तरीसुद्धा आजीनी असं त्यांच्या सांगितलं की आपल्याला रुग्णांची सेवा करायची आहे. आणि मला असं वाटतं तो सेवा शब्द तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा रोल करतो आहे. तर यामुळे डॉक्टरांनी वैद्यकीय व्यवसाय निवडला. कॅन्सर हे फील्ड निवडून पहिले ऑन्को सर्जन, अँड आय मस्ट टेल यू ही इज वन ऑफ द बेस्ट सर्जन्स द फॅकल्टी कुड हॅव. याचबरोबर त्यांनी कॅन्सर क्युरी मानवता कॅन्सर सेंटर हे सुरू केलं. आज 2 ठिकाणी हे सेंटर चालतं आहे आणि समाजातल्या विविध स्तरातील लोकांना, म्हणजे इव्हन आर्थिक स्तरातील लोकांना हे सेंटर्स तितकंच चांगलं उपचार पद्धती पुरवतं आहे. सरांचं कार्य जसं मी म्हटलं फक्त नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात नाही आहे, तर ते परदेशातही कार्यरत आहेत. ताशकंतमध्ये सरांचं नाव खूप मोठं आहे. ताशकंतमधनं आपल्याकडे पेशंट्स खूप येतात. सरांनी इंडोनेशियाबरोबर करार केलेला आहे. तिथली काही फॅकल्टीज सरांकडे शिकायला येत आहेत. केम्ब्रिजबरोबर सरांचा करार आहे आणि तिथल्या कमिटीवर सर आहेत की जिथं टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन याच्यामध्ये मेडिकल टेक्नॉलॉजी आणि मेडिकल इनोव्हेशनमध्ये काम चालू आहे. असं विविध स्तरांवर काम सरांचं चालू आहे. हे करतानासुद्धा वेगवेगळ्या औषधांच्या ट्रायल्स झाल्या, त्याचे रिसर्च झाले, ऑन्कोलॉजीमधला असलेला रिसर्च, वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये रिसर्च पेपर प्रेझेंट करणं, विद्यार्थ्यांना शिकवणं आणि पेशंटशी अतिशय संयमाने, अतिशय प्रेमाने बोलणं. म्हणजे मला सर तुमची क्वालिटी कळत नाही की जो माणूस ताजातवाना 8 वाजता असतो तितकाच तो रात्री 2 वाजता कसा असू शकतो, हे तर न उमगणारं गणित आहे सरांच्या एकंदरीत एनर्जीबाबत. पण कदाचित तितकं डेडिकेशन आहे, तितकी इन्व्हॉल्वमेंट आहे पेशंटबरोबर, त्याच्या नातेवाईकांबरोबर, आणि म्हणूनच हे शक्य आहे. तर आय एम व्हेरी हॅपी सर टू टॉक टू यू, कारण की एवढ्या सगळ्या क्वालिटीजनी संपन्न असलेल्या व्यक्तिमत्वाबरोबर अशा एखाद्या विषयावर चर्चा करायला निश्चितच आम्हालासुद्धा खूप माहिती त्याच्यातनं मिळते. आपण कॅन्सरविषयी बोलतो आहे सर. एक असा आजार की ज्याचा उच्चार जरी आपल्या जीवनात झाला तरी माणसाला घाबरवून सोडतो. अजूनही त्याच्याबाबतची भीती जात नाही आहे. तर पहिले काय कॅन्सर होता आणि आज त्याची कॅन्सरची काय म्हणजे पद्धती आपल्याला वेगळी दिसते आहे, इन्सिडन्स जास्त दिसतो आहे, पण त्याच्या उपचार पद्धतीत काही बदल झाला आहे. आधीच्या आणि आताच्या कॅन्सरमध्ये फरक काय आहे? वैशाली, पुन्हा एकदा आपले आणि देशदूत परिवाराचे धन्यवाद करतो. मला वाटतं 4 वर्षानंतर ह्या वास्तूत पुन्हा येण्याचा योग येतो आहे. देशदूत परिवाराला 55व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. मी व माझ्या सर्व HCG मानवता परिवाराकडनं. इनफॅक्ट मला नाशिकमध्ये येऊन आता 23 वर्ष पूर्ण झालेत आणि 23 वर्षांच्या ह्या माझ्या वैद्यकीय प्रवासामध्ये आजपर्यंत साधारण 2.5 लाख कॅन्सर पेशंट्सच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचू शकलो आहे. म्हणजे 17 वर्षांमध्ये HCG मानवता कॅन्सर सेंटरमध्ये रजिस्टर्ड पेशंट्स आता 1,98,000 पेशंट्स आहे, ज्यांचा आमच्याकडे संपूर्ण डेटा अवेलेबल आहे. आता तितकंच हे पण खरं आहे की जी भीती एक 25 वर्षांपूर्वी कॅन्सर हा शब्द ऐकल्यानंतर होती
ती भीती अजूनही पूर्णपणे गेलेली नाही किंवा काही अंशी कमीसुद्धा झालेली नाही. हे त्यातलं एक अनफॉर्च्युनेटली सत्य आहे. मागच्या 25 वर्षांपूर्वी आणि आजमध्ये का बरं आहे की कॅन्सर शब्द ऐकल्या, एकदा हार्ट अटॅक आला असं कोणी ऐकलं तरी वाटतं की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, अँजिओप्लास्टी होईल, बायपास होईल, ती व्यक्ती नॉर्मल येऊन जाईल. परंतु कॅन्सर म्हटलं की मृत्यू हे जे एक प्रकारचं समीकरण आहे, हे अनफॉर्च्युनेटली आपल्या समाजाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारचे एक घर करून बसलं आहे आणि याला आपणच जबाबदार आहोत. कारण आजही कॅन्सर शब्द ऐकला की कुठेतरी एक भीती असते, त्याबरोबर एक कुठेतरी न्यूनगंडसुद्धा असतो. बरोबर की देर इज समथिंग वर्ड, मला शब्द उच्चारायला आवडत नाही, पण हा सेल्फ पिटीचा शब्द असतो. राईट. की आता सध्या आपण वाचतो आहे पेपरमध्ये की हिना खान यांना 3rd स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाला. एवढा काय चर्चा त्याच्याबद्दल. याच्या आधी झालेल्या सेलिब्रिटीज ज्यांना 4th स्टेजचे कॅन्सर झाले ते पूर्णपणे बरे झालेले आहेत, पूर्ण बरे झालेले आहेत. आपल्याकडे कॅन्सरचा शब्द ऐकल्यानंतर ज्या फेलियर्स आहेत ते समोर येतात, सक्सेस स्टोरीज समोर येत नाहीत. अगदी खरं आहे सर. आणि जोपर्यंत आपण सक्सेस स्टोरीज समोर आणणार नाही तोपर्यंत आपल्याला फक्त याच्यामुळे दगावणारे रुग्ण किंवा त्यामुळे होणारे त्रास एवढंच लक्षात येतं. अगदी. आज कॅन्सर खूप वाढत चालला आहे आणि समजा कोणी मला विचारलं की आता जसं मी म्हणतो की आमचाच डेटा 2.5 लाख पेशंट्स आहे, तर मग कॅन्सरचं प्रमाण जे वाढतं आहे हे जास्त निदान होतं आहे म्हणून वाढतं आहे किंवा समाजामध्ये जागृती वाढते, लोक हॉस्पिटल्सपर्यंत पोहोचत आहे म्हणून वाढतं आहे किंवा शासकीय स्तरावरती जे काही उपक्रम राबवली जात आहेत त्याच्यात निदान शिबिरं असतील किंवा योजनांच्या माध्यमातून आर्थिकरित्या पूर्ण मोफत उपचार व्हावे त्यामुळे रुग्ण समोर येत आहेत. हे जरी काही कारणं असली त्यातलं एक प्रामुख्याने महत्त्वाचं कारण आपण विसरून चालणार नाही की पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात कॅन्सरचं प्रमाण कमी आहे. कारण ऑन ॲन ॲव्हरेज एव्हरी सोसायटी साधारण 1 लाख लोकसंख्येमागे 300 ते 350 नवीन कॅन्सर रुग्ण दरवर्षी निदान होतं. दॅट इज द इंटरनॅशनल डेटा. भारतात ते फक्त 100 ते 110 आहे. हो, म्हणजे भारतात प्रमाण कमी आहे. बरोबर. आता हे का प्रमाण कमी आहे त्याला पण शास्त्रोक्त नॉलेज हे आहे, स्टॅटिस्टिक्स आहेत. आपण प्रत्येक वेळेस आपण इंडियाचं पॉप्युलेशन आणि चायनाचं पॉप्युलेशन म्हणजे ते आपण म्हणतो एक प्रकारची एक रेस चालू असतील की कोण पुढे कोण मागे. परंतु जर कधी चायना आणि भारताच्या पॉप्युलेशनचं आपण जर कधी एक विश्लेषण केलं तर चायनाच्या लोकसंख्येपैकी 93% लोकसंख्या जी आहे ही 35 वर्ष वयापेक्षा मोठी आहे. बर. त्यांचं 35 इयर्सपेक्षा कमी एजचं पॉप्युलेशन फक्त 7% आहे. राईट. इंडियाचं 35 इयर्सपेक्षा कमी एजचं जे पॉप्युलेशन आहे दॅट इज अराउंड 60%. येस. म्हणजे 40% ऑफ अ पॉप्युलेशन इज मोर दॅन 35 इयर्स. म्हणजे कॅन्सरसारख्या आजारामध्ये जे आपण 98% पेशंट्स बघतो, कारण फक्त 2% हे पिडियाट्रिक पॉप्युलेशन आहे, लहान मुलांमध्ये आढळणार आहे, पण जे 98% जे पेशंट्स आपण पाहतो ते वास्तविक 40% लोकसंख्येचेच आहे. हो हो. जेव्हा आज ज्याचं वय 30-35 आहे, 10 वर्षानंतर तो 40-45 होणार आहे, हे सगळे ॲट रिस्क पॉप्युलेशनमध्ये येतील. त्यामुळे 10 ते 20 वर्षांनंतर आपलं सुद्धा स्टॅटिस्टिक्स 300-350 पर 1 लाख पॉप्युलेशन पर इयर होणारच आहे. जाऊ शकतं नाही, होणारच आहे. कारण कॅन्सर होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण एजिंग आहे. जसं आपलं वय वाढत जातं, जसं आपलं आयुष्य वाढत जातं, आपल्या शरीरावरती होणारे बाह्य फॅक्टर्सचं प्रमाण वाढत जातं. सो वी हॅव टू गिअर अप ॲज अ सोसायटी की पुढच्या 10-20 वर्षांनंतर जसं आपण BP डायबिटीजबद्दल बोलतो आहोत तसंच आपल्याला कॅन्सरबद्दल बोलावं लागेल. हा स्वीकार आपल्याला करणं गरजेचं आहे. निश्चितच. आणि हे आपण टाळू शकतो का, तो पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण ते टाळू कसं शकतो याच्याकडे आपण येऊयाच. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही म्हणतात की या तरुण पिढीमध्ये म्हणजे तरुण पॉप्युलेशनमध्ये हा कॅन्सरचा प्रमाण
आपल्याला दिसतंय किंवा आणखीन इथून पुढे जास्त दिसणार आहे, अशी काही जीवन पद्धती याला आपण म्हणू शकतो का, की या वयात? म्हणजे माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की कुठल्या प्रकारचे कॅन्सर तुम्हाला आता जास्त प्रिडॉमिनेंटली दिसतात? महिलांमध्ये दिसतात, पुरुषांमधले दिसतात, कुठल्या प्रकारचे कॅन्सर्स प्रिडॉमिनेंटली दिसतात? जर कधी महिलांमध्ये सर्वात प्रिडॉमिनंट कॅन्सर, तसंही 20 वर्षापूर्वी भारतामध्ये गर्भाशय पिशवीच्या मुखाचा कॅन्सर 1 नंबरला होता. तो आता 2 नंबरला गेला आहे. 1 नंबरचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर आहे. बरोबर. परंतु स्तनाचा कर्करोग आधी जो होता तो 60 नंतर होणारा आजार होता. आज तो 30 मध्ये 40 मध्ये होणारा कर्करोग. तो यंगस्टर्समध्ये नंबर 1 हॅज कम ॲज ब्रेस्ट कॅन्सर. पुरुषांमध्ये तोंडाचा कॅन्सर, म्हणजे आपण तर जागतिक स्तरावरती भारत हे तोंडाच्या कॅन्सरची राजधानी झालेली आहे. आणि त्याचं पूर्णपणे आपण स्वतःहून आपल्या सवयी ह्या जबाबदार ठरलेल्या आहेत. बरोबर बरोबर. म्हणजे आपल्याकडे टोबॅको कन्झम्पशन हे एक मेजर रिझन तोंडाच्या कॅन्सरचं ठरू शकतं. मी फक्त टोबॅको कन्झम्पशन नाही म्हणणार. बेसिकली टोबॅको कन्झम्पशन जागतिक स्तरावरती प्रत्येक सोसायटी करत आलेली आहे. परंतु इफ यू गो टू द वेस्टर्न सिव्हिलायझेशन, त्यांच्याकडे टोबॅको कन्झम्पशनच्या ज्या पद्धती आहेत त्या मेनली सिगार किंवा सिगरेट आणि थर्ड स्नफ काही प्रमाणामध्ये, जे आपण मिसरी असं म्हणू. याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीच नाही. भारतात तर कॅफेटेरिया आहे. म्हणजे माझ्या मते जर कधी चूज फ्रॉम, फक्त जर कधी गुटख्यांचे ब्रँड्स म्हटलं तर मला वाटतं 1000-2000 गुटख्यांचे ब्रँड्स भारतात सहज अवेलेबल असतात. आणि ह्या पद्धतींमुळे थोडासा ॲज अन ऑन्कोलॉजिस्ट आम्हाला काही चॅलेंज पण येतात. चॅलेंज असे येतात कारण आपलं जे काही लिटरेचर आहे, ज्याच्या आधारे ट्रीटमेंटच्या प्रणाली ठरवल्या जातात, हे सगळं लिटरेचर वेस्टर्न डॉमिनंट आहे. बरोबर. त्याच्यामुळे तोंडाच्या कर्करोगाच्या पेशंटचा उपचार कसा करायचा हा अमेरिकेत बसलेला तो डॉक्टर किंवा तो सायंटिस्ट ठरवतो, ज्यांनी कधीच गुटखाच बघितलेला नाही. सो हाऊ कॅन देअर कॅन्सर्स बी सेम ॲज आर कॅन्सर्स? त्या पद्धती, त्या उपचार पद्धती आपल्या पेशंटसाठी लागू पडणारच नाही, कारण आपण पेशंट मुळात वेगळे आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला रिसर्चमध्ये जास्त काम करावं लागतं. म्हणजे माझा एक अनुभव सांगतो मी, की तोंडाच्या कॅन्सरच्या पेशंट्समध्ये एक मेटाकाइन नावाची एक स्टडी होती. ती जागतिक स्तरावरती ऑलमोस्ट 530 हॉस्पिटल्समध्ये ती स्टडी झाली होती. भारतातनं 6 हॉस्पिटल्स त्यात होते. आणि जगामध्ये सर्वात जास्त पेशंट्स एनरोलमेंट नाशिकमधनं आपण केली होती वर्ल्ड वाईड. सो त्याच्यात आपण साधारण 72 पेशंट्स एनरोल केले होते त्या स्टडीमध्ये. सिम्पल स्टडी होती की तोंडाच्या कर्करोगाच्या पेशंट्समध्ये ट्युमरच्या बाजूला मेटाकाइनचे इंजेक्शन्स देणे, 10 इंजेक्शन्स द्यायचे 10 दिवसात, आणि 15व्या दिवशी रिस्पॉन्स बघायचा आणि मग ऑपरेट करायचं. आणि हे झाल्यानंतर सगळे 72 पेशंट्स ट्रीट केले. करत असताना समहाऊ आय वॉज नॉट व्हेरी हॅपी, कारण तितका पाहिजे तेवढा रिझल्ट मिळत नव्हता. पण त्यांनी मला US ला प्रेझेंट करायला बोलवलं होतं, बिकॉज आय वॉज द हायेस्ट एनरोल इन द वर्ल्ड. आणि फर्स्ट, सेकंड अँड थर्ड अशा 3 सेंटर्सपैकी आम्हाला बोलवलं होतं. आणि पहिला नंबर आपला होता, सेकंड वॉज अ US बेस्ड हॉस्पिटल, अँड थर्ड नंबर वॉज अ ऑस्ट्रेलियन हॉस्पिटल डॉक्टर. लकीली किंवा अनफॉर्च्युनेटली त्यांनी त्या तिसरा जे होते त्यांना पहिलं प्रेझेंट करायला सांगितलं, सेकंड अमेरिकनला शेवटी मला बोलायला सांगितलं. किंवा त्यांना असं वाटलं की यांचे एवढे पेशंट्स आहे, ही विल बी इन अ बेटर पोझिशन. पण त्या हॉलमध्ये बसलेलो असताना तर जेव्हा तो ऑस्ट्रेलियन डेटा प्रेझेंट करत होता, हीच डेटा वॉज, आम्ही इंजेक्शन दिले आणि आमच्या 80% पेशंट्सचे ट्युमर 15व्या दिवशी गायब झालेले होते. त्याच्यानंतर तो US वाला आला, तो पण म्हणे की आमचे 80-85% व कम्प्लीट रिस्पॉन्डर्स अँड मेजॉरिटी व पार्शियल रिस्पॉन्डर्स. आणि मला मनातले मनात माहिती होतं आपल्याकडचे कम्प्लीट रिस्पॉन्डर्स 0 होते. इनफॅक्ट आपल्या त्या 72 पेशंट्सपैकी 2 पेशंट्स असे होते ज्यांचे 15 दिवसात आजार वाढलेला होता इंजेक्शन दिल्यानंतर. सो मला ऑनेस्टली घाम फुटला होता की यांच्यासमोर मी जाऊन आता असं काही बोलणार आहे की जे कोणी ॲक्सेप्ट नाही करणार. आणि कुठेतरी मला वाटत होतं की आपण कुठे चुकलो का, की इंजेक्शन देण्यात चुकलो, त्याचा कोल्ड चेन मेंटेन करण्यात चुकलो काहीतरी. पण दॅन आय रिअलाइज तिथे गेल्यानंतर म्हटलो आमचा डेटा नाही आहे असा. सिम्पल रिझन, कारण आम्ही तोंडामध्ये ज्या पेशंट्सला इंजेक्शन देतो, समजा मेटाकाइनचं दे,
आपल्या पेशंट्समध्ये एक सबम्युकोझल फायब्रोसिस नावाचा प्रकार असतो. मेजॉरिटी आपले जे श्रोते बघतायत किंवा वाचतील शुअर की गुटक्यामुळे तोंड उघडण्याची प्रक्रिया कमी होऊन जाते, गालाच्या आतलं अस्तर इतकं कडक होऊन जातं आणि त्याच्यामुळे गालाच्या अस्तराच्या खालच्या ज्या लिम्फॅटिकच्या छोट्या वाहिन्या असतात त्या सगळ्या ब्लॉक होऊन जातात. त्याच्यामुळे जरी आपण इंजेक्शन देत होतो ते इंजेक्शन त्या ट्युमरपर्यंत पोहोचतच नव्हतं. सो इट वॉज अ सिम्पल, म्हणजे इट वॉज दोज फ्यू मिनिट्स आय कुड ॲनालाइज अँड आय थिंक येस दिस इज द रिझन वाय इज इट दॅट आपले ट्रीटमेंट त्यांना लागू पडत नव्हती. आणि मग तिथे अँड आय इट्स प्रेझेंटेड अँड आय वॉज व्हेरी हॅपी दॅट द टीम ऑफ रिसर्चर्स, द मेडिकल मॉनिटर्स वी केम अक्रॉस आणि आपण म्हटलो की इंडिया किंवा एशिया पॅसिफिकसाठी वी शुड डेव्हलप अ डिफरंट टाईप ऑफ काइंड ऑफ. आणि त्यात मला एक लागला जेव्हा मी ताशकंदला जातो, आता ताशकंदमध्ये आय यूज टू गो सो रेग्युलरली, आपल्याकडे सुपारी म्हटलं तर केवढी असती, इतकीशी सुपारी असते. तुम्ही ताशकंदमधली सुपारी मग पेरू असतो, पेरू, आणि असे रोज 1-1, 2-2 खाणारे पेशंट बघितले तिथे. त्याच्यामुळे प्रत्येक सोसायटी पण असते, त्यांच्या सवयी असतात, त्यांची एथनिसिटी असते. या सर्व गोष्टींना जोपर्यंत आपण विचारात घेणार नाही आपण थोडंसं मृगजळासारखं मागे पळल्यासारखंच होणार आहे. अगदी खरं आहे. म्हणजे एकच कॅन्सर आहे, एकाच प्रकारचा कॅन्सर आहे आणि तो वेगवेगळ्या जगाच्या भागामध्ये जर का आपण बघितला तर त्याचं डायग्नोसिसपासून प्रॉग्नोसिसपासून ट्रीटमेंटपर्यंत हे सगळंच बदलणार आहे. मला वाटतं की हे खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महिलांच्या बाबतीत जसं तुम्ही म्हणालात की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे, कुठेतरी निग्लिजन्स आहे स्वतःकडे. आय थिंक लाईफस्टाईल जबाबदार आहे. महिलांमध्ये स्तनाचे कॅन्सर होण्यामागचं सर्वात प्रामुख्याने महत्त्वाचं कारण जे आहे इट इज आपली लाईफस्टाईल, हॉर्मोन्स रिलेटेड. परंतु तितकंच आता हेरिडिटरी किंवा जेनेटिक ट्रान्समिशन्स पण खूप वाढलेले. ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर आपल्याकडे आधी 10-15% होता, आता तो 25-30% गेलेला आहे. आणि ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर शक्यतो यंगस्टर्समध्ये होत असतो, युवा महिलांमध्ये होतो. म्हणजे काही वेळेस तर विचार करायला लागतो की म्हणजे मी ह्या वर्षातले जर कधी आम्ही ऑन ॲन ॲव्हरेज महिन्याला 50 ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट्सची ऑपरेट करतो, दर महिन्याला वर्षाचे 600-650 पेशंट्सची ऑपरेट करतो. परंतु ह्या मागच्या 5 महिन्यातलं मी म्हटलो 3 अशा पेशंट्स आहेत ज्यांचं वय 22-23 ह्या एजमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट केली. म्हणजे त्यातली एक तर MPSCची परीक्षेला बसली आणि देन एक्झाम देऊन शी केम सेम इव्हनिंग. ती म्हणे की मला 2 दिवसापासून लागत होता लंप, पण परीक्षेची गडबड होती म्हणून मी नाही आले आणि शी वॉज डायग्नोस्ड टू हॅव अ ब्रेस्ट कॅन्सर अँड शी क्लिअर्ड द एक्झामिनेशन. सो आय फील की कदाचित ॲज अ सर्जन म्हणून नाही, आणि आय एम हॅपी की माझी जी पूर्ण टीम आहे, आम्ही माझे गुरुवर्य होते कैलासवासी डॉक्टर शशांक शिंदे, म्हणजे टाटात असताना सरांचे जे काही शब्द होते ते आजही ते खरोखर तसेच आहेत की आपण फक्त ट्युमरच्या मागे जर कधी पळालो तर आपण 100% फेल होणार आहोत. आपल्याला त्याचं मूळ कारणाचे वी हॅव टू गो टू द बायोलॉजी ऑफ. त्याच्यामुळे बरेच पेशंट्स जे आम्ही रोज पाहतो, पेशंट्स इतक्या गडबडीत असतात, सर 10 महिन्यापासून गाठ होती पण आता कळालं आहे ना लगेच ऑपरेशन करा. आम्ही म्हणतो काहीच काळजी करू नका, वेट फॉर 4 days. आपण आधी तो ट्युमर समजून तर घेऊ काय आहे, कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, न की उपचार करून नंतर मग पश्चाताप करण्यापेक्षा आपण आजार आधी समजून मग ट्रीटमेंट केलेलं कधीही चांगलं. निश्चितच. सर ह्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये जसं तुम्ही म्हणालात की आता फार फरक पडला आहे आणि आपल्याकडे वेगळे विचार त्याच्यासाठी करावे लागतात. या सगळ्यामध्ये म्हणजे आता तुम्ही म्हणालात की HCC कॅन्सर मानवता कॅन्सर सेंटरला वी फाइंड की एव्हरीथिंग इज अवेलेबल अंडर वन रूफ आणि इट इज टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड. तर या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्सनी या क्षेत्राला किती मदत झालेली आहे किंवा त्याचा उपयोग कसा होतो आहे? टेक्नॉलॉजीचा खूप फायदा होतो याच्यात काहीच शंका नाही. म्हणजे आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर अनेक वेळेस लोकांना वाटतं कॅन्सरचा उपचार म्हणजे चला मी अमुक आपल्या डॉक्टरांकडे गेलो किंवा डॉक्टर नगरकरांकडे गेलो आणि डॉक्टर नगरकर लगेच आपल्याला उपचार करून घेतील. मी म्हणतो की कॅन्सरचा उपचार हा कधीही एक व्यक्ती केंद्रित असू शकत नाही. इट इज अ टीमवर्क. अनेक वेळेस असं होतं की जेव्हा आपण म्हणजे याच्यात सायंटिफिक स्टडीज आहेत ज्यांनी सिद्ध झालं आहे. तुम्ही एका सर्जनकडे गेलात जो एकटा विचार करतोय
तर तो ऑपरेशनच करणार. थोडासा बायस असतो. किमोथेरपीच्या डॉक्टरकडे गेला तर ते किमोथेरपीकडे कल असतो, रेडिएशनच्या डॉक्टरकडे गेला तर तो रेडिएशनकडे कल असतो. शिवाय आपण समजा CT स्कॅन सांगितला, आपण एका नॉर्मल डायग्नोस्टिक सेंटरला गेलो जिथे CT स्कॅन, MRI, एक्सरे, सोनोग्राफी होतात, ते दिवसातनं 20 स्कॅन करतात, त्यातलं 2 कॅन्सरचे असतात, 18 वेगळे असतात. त्यांचा एक कॅन्सरच्या प्रती तेवढा हे नसतो, पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे असतात. पॅथॉलॉजिस्टकडे गेला, जो पॅथॉलॉजिस्ट अपेंडिक्सचा पण रिपोर्ट देतोय, डायबिटीसचा पण रिपोर्ट देतोय, तो कॅन्सरचा पण देताना थोडासा हे फरक पडतो. नाव वी आर मूव्हिंग अहेड इन अ सिनॅरिओ की जर कधी एका कॅन्सर हॉस्पिटल बेस्ड आपण ट्रीटमेंटमध्ये गेलात, जिथे फक्त सर्जन, किमोथेरपिस्ट किंवा रेडिएशनच नाही, तर पॅथॉलॉजिस्ट पण तितकेच महत्त्वाचे आहे, रेडिओलॉजिस्ट तितकेच महत्त्वाचे, नर्सिंग केअर तितकी महत्त्वाची, आणि त्याहूनही महत्त्वाचं सायको ऑन्कॉलॉजिस्ट. म्हणजे सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट, अनफॉर्च्युनेटली याचं कुठलंही मापदंड नाही आहे, पण सायकोलॉजिकल फॅक्टर्स हे अतिशय महत्त्वाचे असतात, जे पेशंटचंच नव्हे तर नातेवाईकांचं सुद्धा एक पॉझिटिव्हिटी, एक इम्पॅक्ट करतं की हाऊ द पेशंट इज गोइंग टू रिस्पॉन्ड. आता AI जर कधी आपण ऐकलो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतक्या वेगवेगळ्या स्वरूपात येतो आहे. आता वी आर नाव एम्बार्किंग ऑन अ जर्नी जिथे रेडिओलॉजीमध्ये, CT स्कॅन्स आणि मॅमोग्राफीमध्ये AI इनेबल्ड तुम्ही स्कॅन करा, पुट आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड रिपोर्ट जनरेट होईल आणि डॉक्टर्स पण करतील. आणि इट हॅज बीन फाउंड AI इनेबल्ड रिपोर्टिंग इज फार सुपिरियर देन अ डॉक्टर इंटरफेस विच आर देअर. म्हणजे डिजिटल पॅथॉलॉजी ऑलरेडी आलेलं आहे, डिजिटल पॅथॉलॉजी आलं आहे. आम्ही आता एक स्टडी ऑलरेडी केला आहे, सबमिट केला आहे, तोंडाच्या कर्करोगासंबंधी आम्ही असं केलं की प्रत्येक व्यक्तीने, ज्यांना कॅन्सर आहे किंवा कॅन्सरची आधीची लक्षणं आहे, स्वतःच्या मोबाईल फोनवरती तोंडाचे 9 फोटोग्राफ्स काढायचेत आणि ते ॲपवरती टाका. ॲप सांगेल की हा कॅन्सर आहे का नाही. बरं. आणि तो ॲप हे पण सांगेल की तुम्ही जिथे आहात जवळ कुठलं कॅन्सर हॉस्पिटल आहे, काय टेस्ट केले पाहिजे, काय ट्रीटमेंट केली पाहिजे, हे सुद्धा एक गाईड करेल. इट विल नॉट डिक्टेट द ट्रीटमेंट, बट इट विल डेफिनेटली गाईड द ट्रीटमेंट. बोन मॅरो ट्रान्सप्लांट, आधी असं म्हणजे आपण ज्यावेळेस तो सुनील दत्त यांचा पिक्चर बघायचो, असं वाटायचं अरे बापरे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे काय. आपल्या हॉस्पिटलमध्ये रोज दर महिन्याला 3 बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतात. आज आपल्याशी बोलतो एक नायजेरियाहून एक 5 वर्षाची मुलगी काल लँड झालेली, शी हॅज कम फॉर अर बोन मॅरो ट्रान्सप्लांट टू नाशिक. सो रोबोटिक सर्जरी 5 वर्षापूर्वी, म्हणजे 5 वर्ष पण पूर्ण नाही झाले, जेव्हा आपण नाशिकमध्ये रोबोटिक तंत्रज्ञान सुरू केलं, सर्वांना प्रश्न होता की नाशिकमध्ये रोबोटिक सर्जरी किती सक्सेसफुल होईल. कारण HCGच्या 26 सेंटर्स जे आहेत, त्या 26 सेंटर्स भारतात जे आहेत त्यांच्यापैकी फक्त बँगलोर आणि अहमदाबाद 2च सेंटर्समध्ये रोबोटिक सर्जरी होती. तिसरं आपण आलो, म्हणजे त्यांच्या मुंबईमध्ये पण रोबोटिक सर्जरी युनिट नव्हतं. कारण थोडासा प्रश्न होता की किती ॲक्सेप्ट होईल, कारण कॉस्ट ऑफ टेक्नॉलॉजी इज हाय. But we have completed 1100 robotic surgeries in around 55 months, which is a world record. Okay. जगात कुठल्याच हॉस्पिटलनी 55 महिन्यात 1100 रोबोटिक सर्जरीज केलेल्या नाही आहेत, म्हणजे अमेरिकेत सुद्धा नाही केलेल्या. तर याचा एक अर्थ की आपण सो कॉल्ड Tier 3 सिटीमध्ये असताना, जिथे आपला मेजॉरिटी पेशंट पूल, मेजॉरिटी म्हणजे ह्या 1100 पैकी कदाचित 200 पेशंट्स असे असतील ज्यातले इंटरनॅशनल पेशंट्स आहे, बाहेरून आहे, बाहेरच्या शहरांमधनं किंवा स्टेट्समधनं. आसामचे पेशंट्स आपण रेग्युलरली ऑपरेट करतो, नॉर्थ ईस्टचे रेग्युलरली पेशंट नाशिकला येतात फॉर रोबोटिक सर्जरी, हैदराबादचे पेशंट्स रेग्युलरली येतात. अर्थात हैदराबादचे पेशंट नाशिकला काय येतात, तीच रोबोटिक सर्जरी स्वस्तात होती, जास्त चांगल्या पद्धतीने पर्सनलाइज्ड केअरमध्ये होते. तर याचा अर्थ ग्रामीण भागातले 80% रुग्णांनी रोबोटिक तंत्रज्ञान हे स्वीकारलेलं आहे. सो टेक्नॉलॉजी डज नॉट डिपेंड अपॉन वेअर इट इज बिंग इट हॅज टू बी पुट टू यूज फॉर द राईट पर्सन. दॅट इज इम्पॉर्टंट. डेफिनेटली. म्हणजे टेक्नॉलॉजी शेवटी हे एक माध्यम आहे आणि त्याच्या मागे असलेला तज्ज्ञ हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा रोल प्ले करतो. आणि जसं तुम्ही वारंवार म्हणता, इट इज अ टीम एफर्ट, की या प्रत्येकाने आपला रोल जो आहे तो त्या पद्धतीने केला तर त्याचा फायदा पेशंटला निश्चितच चांगला मिळतो. सर, जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स आहेत, तर साधारण आता तुम्ही म्हणाला मगाशी की लहान मुलांमध्ये 2% कॅन्सर्स दिसतात, तर हे कुठल्या प्रकारचे असतात आणि लहान मुलांच्या पालकांना आपण काय दिलासा देऊ शकतो की निश्चितच त्यांची ट्रीटमेंट ही चांगली होऊ शकते?
लहान मुलांमध्ये जरी आपण 2% कॅन्सर्स म्हटलो, आता मी 2% बऱ्याच वेळेस काय पर्सेंटेजचा खेळ असतो. 2% इन इंडिया मीन्स 30,000 पेशंट्स पर इयर. कारण भारतात दरवर्षी 15 लाख नवीन कॅन्सर पेशंटचं निदान होतं. 30,000 लहान मुलं ही खूप मोठी संख्या आहे. आता ह्या मुलांमध्ये होणारे प्रामुख्याने जे कॅन्सर्स आहे त्यात ब्लड कॅन्सर्स आहे, डोळ्याचे कॅन्सर आहे, किडनीचे ट्युमर्स ज्याला विल्यम्स ट्युमर्स म्हणतात, आणि बोनचे ट्युमर्स आहेत. त्यात अपवादात्मक काही रॅप्डोमायोसार्कोमाज नावाचे सार्कोमाज पण असतात. माझा सर्वात लहान पेशंट जो आहे, सगळ्यात कमी वयाचा पेशंट ज्याचं निदान आणि उपचार मी केलेत, तो आईच्या गर्भात असताना त्याला किडनीचा कॅन्सर डायग्नोज झाला होता. म्हणजे -15 दिवसांचा. बापरे. म्हणजे आईच्या गर्भात असताना रुटीन सोनोग्राफीमध्ये ही वॉज फाउंड की किडनीमध्ये मास आहे. जन्माला आल्यानंतर 1 महिन्यानंतर मी त्याचं ऑपरेट केलं. पण आज तो 18 वर्षांचा आहे, ठणठणीत आहे. त्याच्यामुळे लहान मुलांमधले जे कॅन्सर्स आहे, म्हणजे एका फिलॉसॉफिकल टोनवरती मी म्हटलं की परमेश्वर एका वेळेस इतका निर्दयी असू शकत नाही की लहान मुलांना कॅन्सर पण देईल आणि त्याच्यावरती योग्य उपचार पण देणार नाही, असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे लहान मुलांमधल्या कॅन्सर्सचे उपचाराचे रिझल्ट्स अतिशय चांगले असतात. म्हणजे जे पेशंट्स लहान आहेत ते तुम्ही जर का त्यांना 2-4 वर्षानंतर भेटलात उपचारानंतर, तर आय फाइंड दे आर मोर स्मार्ट ॲज कम्पेअर्ड टू अदर किड्स ऑफ दर एज. कारण त्यांनी ते सगळं बघितलेलं आहे, सहन केलेलं आहे, जे त्यांच्या वयातल्या बाकीच्या मुलांनी कोणी बघितलेलं नाही. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना एक बून इन डिस्गाईज असा पण मिळालेला. सर, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की अनफॉर्च्युनेटली कॅन्सरच्या ज्या अनसक्सेसफुल स्टोरीज आहेत त्या जास्त पसरतात दॅन सक्सेसफुल स्टोरीज. मला तुम्हाला निश्चितच सांगायला आवडेल इथे की अशा माझे काही मैत्रिणी आहेत, माझे काही फ्रेंड्स आहेत, कोणाचे पालक आहेत की ज्यांचं कॅन्सर झाला, सरांकडे ट्रीटमेंट झाली, त्याच्यातनं त्या बाहेर पडले आणि मग आता म्हणतात की आता कॅन्सर हा नाव पण आमच्या समोर काढू नका, कारण की इतकं आमचं लाईफ नॉर्मल झालेलं आहे. म्हणजे त्यांना कोणी विचारलं अरे तुम्ही सर्वायव्हर आहात का, तर ते म्हणतात नाही आम्ही नॉर्मल इंडिव्हिज्युअल आहोत. तर मला वाटतं हे लोकांपर्यंत जास्त पोचणं खरंच गरजेचं आहे की आता औषधं पण बदलली आहेत नाही का. म्हणजे किमोथेरपीजच्या पद्धती बदलल्या आहेत. पूर्वी आपल्याला असं होतं की किमो म्हणजे खूपच त्रासदायक प्रकार आहे, तर आता तुम्ही टॅबलेट किमोवर पण आलेला आहात. तर हे बदल कसे आहेत? बेसिकली किमोथेरपी म्हटल्यानंतर म्हणजे मला आठवतं काही तो एक काळ असा होता जेव्हा पेशंट म्हणायचे की सर ते मृत्यू बरा पण किमोथेरपी नको, किंवा काही करा पण ते रेडिएशन नको. परंतु आता रेडिएशनच्या पद्धतींमध्ये सुद्धा वी हॅव रीच्ड, म्हणजे जसं आपण एकीकडे म्हणतो की तंत्रज्ञान चंद्रावर पोहोचलं आहे, तसं रेडिएशनच्या पद्धतींमध्ये पण खूप बदल झाले आहेत. आज टोमोथेरपी मशीन आहेत, म्हणजे नाशिकमध्ये पण आहे, किंवा प्रोटॉन थेरपी आहे, जे प्रोटॉन आज भारतात सध्या एकच मशीन आहे चेन्नईला, दुसरं टाटामध्ये येत आहे आता काही महिन्यांमध्ये. परंतु ह्या पण उपचार पद्धती ज्या इझिली अवेलेबल झाल्या आहेत, आणि बिलीव्ह मी अमेरिका सोडलं किंवा UK सोडलं तर जगात दुसऱ्या कुठल्याच देशात नाही आहेत, ते भारतात आहे आता. सो टेक्नॉलॉजी वाईज इंडिया इज ग्रोईंग ॲट अ व्हेरी व्हेरी फास्ट पेस. म्हणजे आधी जे आपण इंडियाला डेव्हलपिंग कंट्री म्हणायचो, माझा तर पूर्ण विश्वास झाला आहे की आपण ती व्याख्या बदलली पाहिजे. वी आर अ डेव्हलप्ड कंट्री. वी आर अ डेव्हलप्ड कंट्री. आपण जगाला शिकवायला लागलो आहे आता की नाही हे असं नाही करायचं, आमच्याकडून शिका आम्ही काय करतोय ते. सो आणि त्यात हे सगळे बदल, किमोथेरपी गोळ्यांच्या स्वरूपात आलेली आहे, किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स खूप कमी झाले आहेत. एक वेळ होता की किमोथेरपी चालू असताना किमोथेरपीच्या साईड इफेक्ट्समुळे रुग्ण दगावणं ही पण एक पॉसिबिलिटी होती. आज ती शून्य झालेली. इट इज नॉट ॲक्सेप्टेबल की किमोथेरपी चालू असताना साईड इफेक्टमुळे कोणी पेशंट दगावा म्हणून. रेडिएशनच्या उपचाराचे साईड इफेक्ट्स खूप कमी झालेले आहेत पहिल्यापेक्षा, जे व्हायचे त्यापेक्षा खूप कमी झालेत. ठीक आहे, ॲज अ डॉक्टर पण मी मानतो की वेळ अशी आली पाहिजे की साईड इफेक्टच होऊ नये. परंतु ते का शक्य नाही कॅन्सरच्या बाबतीमध्ये? कारण अजूनही आपण कॅन्सरचं मूळ एक असं कारण शोधू शकलेलो नाही आहे. कॅन्सरच्या उपचारामध्ये, कॅन्सरचं निदान करताना जसं आपण म्हणतो की तंबाखू खाण्यामुळे कॅन्सर होतो, न खाणाऱ्याला सुद्धा होतो, आणि प्रत्येक खाणाऱ्याला कुठे होतो. सो त्यात अन्य पण काही फॅक्टर्स आहेत जे आज आपल्या समोर आलेले नाही आहेत.
त्यामुळे उपचार करताना आपल्याला सर्व प्रकारच्या पॉसिबिलिटीज ठेवून थोडासा जास्त उपचार झाला तरी चालेल, कमी पडायला नको. ह्यामुळे साईड इफेक्ट्स आज अनफॉर्च्युनेटली थोडेसे आहेत. सर, आता आपण या सगळ्यावर बोलतोय, तुम्ही खूप आश्वासक असं हे सगळं मार्गदर्शन करताय, पण जनरली कुठल्याही आजारात आणि पर्टिक्युलरली कॅन्सरसारख्या आजारात आपण असं म्हणतो की आपली जीवनशैली ही खूप महत्त्वाची आहे. आज आपल्यासमोर खूप सारं भेसळयुक्त आहे, आज खूप सारं केमिकलयुक्त आहे आणि जे काही कॅन्सरला पोषक असं निश्चितच नाही आहे. मग अशा सगळ्या वातावरणात तुम्ही लोकांना काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल की स्वतःकडे कसं लक्ष द्या आणि जीवनशैली ही तुम्ही कशी ठेवू शकाल चांगली? आय थिंक सर्वात महत्त्वाचं एक असं म्हणाल की तो एक सेंटेन्स आहे, खूप मला आवडतं, इस पल में जिओ. आपल्यापैकी प्रत्येकजण ना पुढच्या 5 वर्ष 10 वर्षाचे प्लॅनिंग करत असतात आणि त्या प्लॅनिंग्स करत असताना ती स्वप्न अचीव करण्याच्या याच्यात आजचं जगायचंच विसरून जातो आपण. त्यामुळे आजचा दिवस जर कधी आपण आज आहोत आपण आणि मग आजचे आपले गोल्स काय आहेत, तर आपण निरोगी राहिलं पाहिजे. तर त्या निरोगी राहण्यासाठी काय आहे, रोज अर्धा पाऊण तास व्यायाम करा. सोपं आहे, प्रत्येकाला शक्य आहे, अगदी सोपं आहे, अगदी सोपं. तुम्ही रोज अर्धा पाऊण तास व्यायाम करा. व्यायाम म्हणजे आता बऱ्याच वेळेस ऐकण्यात येतं की नाही मी रोज 12 तास काम करतो. काम हा व्यायाम नाही आहे. तुम्ही व्यायाम करा, थोडंसं मानसिकरित्या करा, योगा असेल किंवा मेडिटेशन असेल, इट रिअली हेल्प्स. हॅव अ हेल्दी डाएट. आता हेल्दी डाएटची पण व्याख्या, ठीक आहे, मी वेस्टर्न डाएट हेल्दी डाएट म्हणत नाही, कारण आजकाल आपल्याला काय असतं, अचानक कोणीतरी उठून सांगतं दिवसातनं 12 वेळेस जेवा, नंतर म्हणतं 12 तास खाऊ नका. आणि आपण ना ह्या सोशल मीडियामुळे आपण इतकं फास्टरित्या, म्हणजे आय नो अबाउट पेशंट्स फॅमिली, ते मला म्हणाले की सर आम्ही सडनली खूप त्रास व्हायला लागला. म्हटलं काय झालं? ते कॅन्सर नाही त्यांना, पण ते त्यांची रिलेटिव्ह माझी पेशंट आहे. तर त्यामुळे ते आले आणि बघितलं, ब्लड टेस्ट केलं, युरिक ॲसिड वाढलेलं आणि सगळे ब्लड पॅरामीटर्स बदललेले. म्हटलं काही प्रॉब्लेम आहे वेगळं काही नाही. म्हणजे 4 महिन्यापासून आम्ही कीटो डाएट सुरू केलेलं आहे. म्हटलं कोणी सल्ला दिला नाही, मग ते व्हॉट्सअपवरती बऱ्यापैकी ऐकलेलं आहे. म्हणजे आपण आय वूड सजेस्ट की एका कुटुंबामध्ये तुमचे आजी आजोबा, आई वडील ज्या प्रकारचा आहार घेत होते ना, तुमच्या शरीराला तोच आहार योग्य आहे. आणि त्या आहाराच्या पद्धती अशाच सकाळी अचानक उठून बदलून चालत नाही, कारण तुमच्या शरीराला, तुमच्या जीन्सला एक प्रकारचे ते सवय झालेली आहे. ह्या आहाराच्या पद्धतींमध्ये पाण्याचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे, एक बॅलन्स डाएट असणं गरजेचं आहे. एक महत्त्वाचा पार्ट आहे की आपला ब्रेकफास्ट किंवा न्याहारी ही हेवीएस्ट मील पाहिजे. ती बऱ्याच वेळेस होत नाही. आजकाल ब्रेकफास्टमध्ये चहा, बिस्किट, पाव हा ब्रेकफास्ट झालेला आहे, तो चुकीचा आहे. रात्रीच्या आहारामध्ये कमीत कमी आहार घेणे, वेळेत जेवणे, ह्या आपण छोट्या गोष्टी जर कधी पाळल्या, फळांचं सेवन जास्त करा. आणि त्यात आपल्या माध्यमातून आय नो की देशदूतचं ग्रामीण भागामध्ये खूप मोठं हे आहे. मी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करेल की प्लीज हे विसरू नका, जे पीक तुम्ही पिकवतायत त्याच्यावरती जी फवारणी करतायत, तुमचे कुटुंबीय पण तेच खाणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जाणं अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. म्हणजे मी ताशकंदला जेव्हा जातो, बिलीव्ह मी तिथे एकच दिवस राहत असतो, पण त्या एक दिवस मी जे गेल्यानंतर तिथले जे फ्रूट्स खातो, इथं आल्यानंतर महिनाभर माझ्या जिभेची चव त्या फ्रूट्सची आठवण काढत असते. तर ते आपल्याकडे आता होत नाही आहे, तर त्याच्याकडे आपण प्रयत्न केला पाहिजे, लक्ष दिला पाहिजे. एकंदरीतच कॅन्सर हा फक्त एका अवयवाचा आजार नसून तो पूर्ण तुमच्या मानसिकतेतून, तुमच्या दृष्टिकोनातून आणि तुमच्या अवतीभोवती असलेल्या तुमच्या नातेवाईकांकडनं हा तुम्हाला कसा त्याच्याकडे बघायचं आहे हे सेट होतो. याच्यातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे अर्थात तो तुमचा डॉक्टर. आणि जर का तुमचा डॉक्टर हा राज नगरकर असेल तर मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून निश्चित सांगू शकेल की तुम्हाला निश्चितच खूप पॉझिटिव्हिटी आणि खूप दिलासा मिळतो. घाबरण्यासारखं नाही आहे असं डॉक्टर सांगतात. खूप सक्सेस स्टोरीज आहेत, त्याच्याकडे बघायला पाहिजे.
बदललेला काळ, बदललेल्या उपचार पद्धती, कमी होणारा त्रास आणि कॅन्सरमधनं बाहेर येऊन अगदी चांगल्या पद्धतीने आयुष्य जगण्याची एक संधी ही आता उपलब्ध झालेली आहे. या सगळ्याकडे बघूयात आणि कॅन्सरची भीती घालवूयात आणि आपण योग्य उपचार योग्य वेळी घेतले तर निश्चित मात्र तुम्हाला खूप चांगलं आयुष्य जगता येईल. ते चांगलं आयुष्य जगायचं आहे, जसं सर म्हणतात इस पल में जिओ. मला वाटतं हेच खरं सूत्र आहे पूर्ण आयुष्याच्या गणिताचं, की आज नाव इज इम्पॉर्टंट, द प्रेझेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि आपल्या जीवनशैलीकडे जागरूकतेने बघा. हे झालं तर निश्चिततम आरोग्यम संपदा हे असंच होईल. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.